गाईज खऱ्या अर्थाने आता पावसाला सुरुवात झाली आहे बघा. आज आहे ना. हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी मस्त फ्रेश आंघोळ करून आली आहे मी. आणि ना दादा गेला आहे मार्केटला. तो येईन आता मार्केटहून. माझा अजून काही स्वयंपाक वगैरे काहीच नाही झाला आहे. ओरडत बसणार आहे माझ्या नावाने. पप्पा इथं दुकानावर बसलेत. कस्टमर नाही म्हणून शांत बसलेत. हाय करतं त्यात तशी. हां, तर दादा येतच असेल. मला पटकन आहे ना स्वयंपाक करून घ्यावा लागेल, नाहीतर ना इतकं भांडण ना माझ्याशी. आता अर्धा तासात येईल तो. पण काय करू शकतो आता. आज मला आहे ना उठवतच नव्हतं आणि ना असं वाटत होतं अजून खूप वेळ झोपावं. हे बघा सगळं घर वगैरे मी मस्त आवरून घेतले. आंघोळ करून झाली आहे, पण मेन राहिले स्वयंपाक. आता तो करून घेते. माहीत नाही काय बनवायचे, बघूया. करते भाकरी. दादाची वाट बघत बसली आहे दुकानात. तो म्हणला आहे आता मी येतो आहे 5 मिनटात. पप्पा इथं भाज्या वगैरे भिजवून नाही, त्या फाळ्या असतात ना त्या पोत्याच्या, ते भिजवून ठेवतात इथं. मग भाज्या ना खराब होत नाही, गार राहतात ना, अशा सुकून जात नाही, म्हणून ते ना असं भिजवून टाकतात ते तिथं. आणि काहीच दादा आलेला आहे. जाड्या आलेला आहे. जाड्याचं आगमन झालेलं आहे. हॅलो. अरे वा, तुमचं तर स्वागत केलं पाहिजे. जात होतं का मार्केटला? मार्केटला उठतच नव्हतं, जातच नव्हतं. बरंच त्याला कसं तरी पाठवलंय. मी तर काय उचलणार नाही, पप्पाच उचलणार. एक एक न्या ना. या पटापट पटापट. लाईट लाव ना. गाईज मार्केटहून चला ना इकडं. घ्या पैसे. बोलू का आता? घ्या पैसा. हां, मला बोलतात. गाईज मार्केटहून ना आज भरपूर साऱ्या भाज्या दादा घेऊन आल्या. हे बघा, ह्या तळाईच्या मिरच्या असतात त्या आणल्यात. दोडका आणला आहे, भरताची वांगी आहे, शिमला आहे. इकडे पण भावनगरी आहे, गाजर, शिमला, काय ते. अरे वा, घोसावळी पण चांगली आणली. तर एकदम फ्रेश भाज्या आज आणल्यात सगळ्या. आणि ना मी पालेभाज्या तर लावून घेतल्यात. हे पहा, पालेभाज्या ताज्या आणल्यात त्या मी इथे लावून घेतल्यात. आणि ना पूर्ण दुकान आता आपण लावून घेणार आहे. दुकान लावायला आपल्याला 1-2 तास लागणार आहे. 1-2 तास लागेल, नाही का रे? बोला की काय? 2 तास लागेल. लय भारी माल आणला. तर एवढा सारा माल आपल्याला आहे ना आता इथे सगळं अपडेट करून घ्यायचं आहे. सगळं स्वच्छ करून लावून घ्यायचं आहे. घोसावळ्याची भजी. आज काय खायचं? घोसावळ्याची भजी. आज पप्पांना पकोडे खाऊ वाटतात, ते पण तेल नाही आहे. आमचं दरवेळेस असंच होतं. आता तेच चालू आहे विषय आमचा. आणि तेलच नाही. खरं का? खायची तास घोसायची भजी. मम्मीला नाही द्यायची, पण सगळी खायची. नाही, मम्मीचं तब्येत ठीक नाही, BP हाय होतोय. मम्मीला ऑइली नाही. कोणची? नवीन खुर्ची घरात काही इथं का घरात? इथं कसं काय तोडली? तोडली म्हणजे अशी थोडीशी तुटली, थोडीशी. गाईस दादाला खूपच जास्ती तहान लागली आहे, म्हणून दादा आहे ना काय करतोय मसाला टाक. मस्त मसाला टाक प्यायला. घाम आलोय तुला एवढा? मम्मी बघा इथं कामाला लागली आहे. ह्या सगळ्या मिरच्या निवडून आहे ना इथं पाठीत लावते. हा ठेवू का काढून? आणि पावसाला सुरुवात झाली आहे. जोरात पाऊस पडला पाहिजे, मग मजा आहे. पावसात भिजायला मजा येईल, है ना? काय तिथं काय ठेवताय? हां,
पण येशील व्हिडिओत. पाणी पिलं. गाईज आपण सगळं दुकान लावून घेतलंय बघा. 2-3 तास लागलेत आपल्याला लावायला. कसं काय वाटतंय सांगा आम्हाला कमेंट करून. मिनी मॉल दिसतोय का नाही. सगळेजण दमलेत बरं का काम करून. सगळ्यांचे चेहरे बघा. माल एवढं फ्रेश दिसून यायचा अवतार बघा. असं वाकडं धरलं होतंच ना, असं सरळ धरायचं होतं आणि असं काढायचं होतं. गाईज बघा कसं ओरडतोय. एवढं सगळं काम करून एवढं दमलं ना आणि आता असली घाण भूक लागली आहे. हे बघा वांग्याची भाजी, भात, भाकरी आणि कोशिंबीर. दादा तर काय आज बोलतच नाही, त्याला खूप भूक लागली आहे. लय दमलं तो. बाहेर आहे ना बघा पाऊस सुरू झाला आहे आणि ना दादाने ना कालपासून चहा पिणं बंद केलं आहे आणि ना त्याला आता आहे ना असं डोकं वगैरे दुखायला लागले. बाहेर बघा असा काय अवतार झाला आहे. मुसळधार पाऊस पडतोय बघा. सगळं चिंब भिजून गेलं. आणि व्हिडिओ काढण्यात मी पण भिजून गेले. गाईज दुपारच्या वेळेत आहे ना आम्ही बघतोय नेटफ्लिक्सवर. आहे बघा धुरंधर चालू इथं आणि मस्त एन्जॉय करणार आहे. आता 2-3 तास पिक्चर बघणार आहे. हे भाजी बनवूया मस्तपैकी. गाईज एवढे सारे भजी मी बनवलेत आणि आहे ना काय झालं माझ्याकडून सोडाच राहिला टाकायचा. मग दादा आले आता बनवायला. गाईज आम्ही ना हॉटेल पण खोललं होतं तेव्हा आपलं काही ब्लॉगिंगचं चॅनल नव्हतं आणि ना दादा वडापाव आणि भजी वगैरे लय भारी बनवायचा. मग हे बघा इथं दादा वडापाव जे भजी बनवते घोसावळ्याचे. तेव्हा घोसावळ्याचे नाही, तेव्हा बटाट्याचे बनवायचो. पण त्याला एक्सपिरियन्स आला होता ना. एवढी भाजी बनवायची मी किती गिऱ्हाईक आपले बसते होते. पण धंदा काही फक्त 700-800 रुपये खर्च. मला टाईम नव्हता ना म्हणून मी बंद केला. दादा तेव्हा अंपायरिंगला पण जायचा. म्हणजे तो ॲज अ अंपायर क्रिकेटची मॅचला जो अंपायर असतो ना त्याचा तो जॉब करत होता. दिवसाला किती रे मिळायचे तुला? तेव्हा 1200 मिळायचे. आता 2-3 हजार रुपये मिळतात है ना. तर मग तिकडे जायचं. मग हॉटेल कोण चालवणार ना. आणि त्याला कुक पण ठेवायचा नव्हता. कुक पण ठेवत नव्हतं, स्वतःच करायचा. खूप मोठं हॉटेल नव्हतं, छोटंसं हॉटेल आपण खोललं होतं. पण आहे ना तिथं कंटिन्यू दादा नव्हता ना. मग आम्ही ते हॉटेल बंद केलं. आम्ही ज्यूस सेंटर पण ओपन केला होता. ज्यूस सेंटर पण चालवला. बराच चांगला चालला आपला ज्यूस सेंटर पण तो पण नंतर आम्ही बंद करून टाकला. कारण तिथं कंटिन्यू आपल्यालाच थांबायला लागतं. म्हणजे एक ग्लास बनवायचा असेल तरी तिथं जाऊन तो बनवायचा आणि मग कस्टमरला द्यायचा. तसं नको होतं म्हणून आपण लेडीज कॉर्नर चालू केले. त्यात आता भूक लागली भजी खाऊन टाकायची. पप्पा पकोडा बनवला आमच्या कचोडीनं आज मस्त. अरे शिवाजी तर बॉसचा डायलॉग मारतोय. यार मम्मी पण भजी आणि भाकरी खातीये. भाजी घे की. भाजी नको ना. तर गाईज आता आम्ही सगळे जेवण करतोय. गाईज कसं काय वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.